संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र 25 एप्रिल पासून. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मसूद अझरसह चौघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी. पठाणकोट हल्ला प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांची उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा. कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासंदर्भात केंद्र सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. शनी शिंगणापूर इथल्या शनी चौथाऱ्यावरून महिलांनी घेतलं दर्शन. महालक्ष्मी मंदिर प्रवेशासाठी 13 एप्रिल पासून आंदोलन करणार, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची भूमिका. मुंबईत येत्या 14 ते 16 एप्रिल दरम्यान ब्रिक्स मैत्री शहर परिषदेचं आयोजन. पाण्याच्या मुद्द्यावरून IPL क्रिकेट स्पर्धा राज्याबाहेर खेळवली गेली तरी चालेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत 2015-16 या वर्षात कार विक्रीच्या संख्येत 7.87% वाढ, 20,25,000 वाहनांची विक्री. दोन 2015 पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याची मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची मागणी. मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची 360 कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचे निर्देश. दोन मार्च पासून सुरू असलेल्या सराफांच्या बंदचा आज 39वा दिवस. मुंबईतल्या उपनगरी हार्बर मार्गावरच्या 40 वर्ष जुन्या DC लोकलचा आज कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकादरम्यान शेवटचा प्रवास. IPL क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात आज मुंबई आणि पुण्याचे संघ आमने सामने. मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात आज उपांत्य फेरीत सायना नेहवाल आणि तैवानची ताई झू यिंग यांच्यात लढत.